नमस्कार. कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलमध्ये मी सण, व्रत, उत्सव याची माहिती सांगते, कविता वाचन करते, कथा सांगते, गाणी म्हणते, इतरही बरीच प्रकारची माहिती मी सांगते. तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण वसंत गौर किंवा दोलोत्सव याबद्दल माहिती बघणार आहे. चैत्र शुक्ल तृतीया म्हणजे गौरी तृतीया, यालाच गौरीची तीज असंही म्हणतात. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर गौरीचा उत्सव साजरा केला जातो. त्याला वसंत गौर किंवा दोलोत्सव असं म्हणतात. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर गौरीचा उत्सव साजरा करतात. पूजेतील अन्नपूर्णेला झोपाळ्यावर बसवून तिची महिनाभर पूजा करतात. झोपाळ्यावर बसलेली चैत्रगौर बाजारात मिळते, ती आणून पूजा केली तरी चालते. आता गौरीची पूजा कशी करायची? तर गौरीची पूजा किंवा अन्नपूर्णेची पूजा, तर पहिल्यांदा सुपारीच्या गणपतीची नेहमीप्रमाणे पूजा करून घ्यायची. त्यानंतर मग गौरीच्या मूर्तीला गरम पाण्यात अत्तर टाकून स्नान घालावे. खाली अक्षदा ठेवून त्यावर गौर ठेवावी. तिला रेशमी वस्त्र किंवा खण पांघरावा. हिरव्या बांगड्या रेशमी धाग्यात ओवलेल्या मण्यांची गळसरी घालावी. मंगळसूत्र घालावे. बांगड्या, गळसरी, मंगळसूत्र तिथं समजा घालणं शक्य नसेल तर मग पायाशी ठेवावं. गौरीला हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षदा वाहावे. उदबत्ती, निरांजन ओवाळावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. गणपती आणि अन्नपूर्णेची आरती म्हणावी. गौरीच्या नैवेद्याला खीर, दहीभात लागतो. मातीच्या पात्रात माती घालून जवस पेरतात आणि हे गौरीचे शेत महिनाभर थोडं थोडं पाणी घालून वाढवतात. चैत्र शुक्ल तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत महिनाभर गौरीवर रोज हळदी, कुंकू आणि फूल वाहावं. अक्षय तृतीयेला गौरीला हळदी, कुंकू, फूल वाहावं. ओल्या नाळ्याच्या करंजीचा नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे किसलेली कैरी भिजलेल्या हरभरा डाळीमध्ये घालून त्याची जी कोशिंबीर करतात ती आणि कैरीचं पन्ह असं दोन्हीचा नैवेद्य दाखवावा. गौर उठवताना गौरीवर अक्षदा टाकाव्यात आणि गौर थोडी हलवावी, म्हणजे गौर उठली असं मानतात. तृतीयेला सवाष्ण जेवायला सांगतात. दक्षिणा देऊन भिजलेल्या हरभऱ्याने सवाष्णीची ओटी भरतात. महिनाभर अंगणात चैत्रांगण काढतात.